हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेत मोठा गोंधळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसोबत अभिजित दिपकेंसाठी या लेखी आश्वासन मिळेपर्यंत परीक्षा केंद्र सोडू नका, दिपकेंचं आवाहन। सुविधा नव्हती तर ऑनलाईन परीक्षा का ठेवल्या, अभिजित दिपकेंचा सवाल। विद्यार्थी नव्हे तर व्यवस्था आणि सरकार फेल। जिल्हा न्यायाधीश विद्यार्थ्यांशी बोलत नाही तोपर्यंत ठिया, दिपके आक्रमक। हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेचा पॅसेज लीक झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। टायमिंगसाठी देण्यात येणारा पॅसेज आधीच व्हॉट्सअपवरती व्हायरल। दिपकेंनी फोटो दाखवला, विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगर, पुणे, कल्याण, भंडारा, नांदेड आणि वाशिममध्ये विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट। हायकोर्टाच्या ऑनलाईन परीक्षा केंद्रावर सर्व्हर ठप्प, कॉम्प्युटर बंद असल्याच्याही तक्रारी। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते। पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यानंतर राऊतांचं मोठं वक्तव्य। गोपीनाथ मुंडेंचा भाजपमध्ये छळ झाल्याचाही राऊतांचा आरोप। गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014ला आम्ही निवडणूक हरलो नसतो। पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा। चंद्रशेखर बावनकुळेंचा मला 4 वेळा फोन, काळजी घ्या, झालेली चूक दुरुस्त करतो। बावनकुळेंसोबत फोनवरून संवाद झाल्याची जरांगेंची माहिती। वाराणसी विमानतळावरती मिसफायरची घटना। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांच्याकडून मिसफायर। सुरक्षा तपासणी दरम्यान पिस्तूलमधून अचानक गोळीबार। एका महिलेसह 2 जण जखमी, रुग्णालयात उपचार सुरू। अमित ठाकरे यांच्याकडून एजंट भावेश कावरेची कान उघडणी। वादग्रस्त जाहिरातीनंतर भावेश कावरेने मुंबईकरांची माफी मागितली। मांसाहार करणाऱ्यांना घर नाही अशा जाहिरातीवरून वाद झाला होता। नागपूरच्या रामटेकमध्ये काँग्रेस विरोधात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। वंदे मातरम गीत अवमानाच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चा आक्रमक।